चला तर आज आपण छान अशी राजमा चावल रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी 1 वाटी राजमा मी रात्रभर भिजायला ठेवला होता. राजमा स्वच्छ 2-3 पाण्यातून धुवून घ्यायचा. स्वच्छ धुवून मग आपण आता राजमा कुकरमध्ये टाकणार आहोत. त्यामध्ये राजमा बुडेल एवढं पाणी टाकणार आहोत आपण. 2 तेजपान टाकले, 2 विलायची घातले, 1 दालचिनीचा तुकडा. याने राजम्याला छान असा स्वाद येतो. एक चमचे मीठ घालणार आहोत. घेऊन आता आपण राजमा शिजला की फोडणीची तयारी करूया. त्यासाठी कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये 1 चमचा जिरा घातले, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याला आपण छान असे सोनेरी रंगापर्यंत येऊपर्यंत परतून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण ठेचून घातले किंवा पेस्ट घातली तरी चालेल. हे असं छान यामध्ये परतून घेणार आहोत. त्यानंतर 2 मोठे टमाटे बारीक तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतले. छान असे लाल टोमॅटो पाहून आता हे छान टोमॅटोतले पाणी सगळे कोरडे होईपर्यंत आपण छान असे परतून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत परतणार आहोत. अशा प्रकारे तेल सुटलं तर परतायचं आहे. यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत. 1 चमचा हळद पावडर घातला, 1 चमचा धना पावडर घातला, 1 चमचा गरम मसाला घातला, 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे. यामध्ये आपण छान असे परतून घेणार आहोत. अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊ. त्यानंतर आपण शिजलेला राजमा असा कुस्करून यामध्ये घालणार आहोत. याने भाजीला छान असा दाटसरपणा येतो. शिजलेला राजमा थोडासा असा कुस्करून घातल्याने ग्रेव्ही छान बनते. नंतर आपण थोडेसे मीठ घालून परतून घेणार आहोत. मीठ बेतानेच घालायचे, आपण शिजण्यासाठी पण मीठ वापरलेले आहे. त्यानंतर आपण यामध्ये राजमा टाकून देणार आहोत. छान असे उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर यावर आपण छान अशी कोथिंबीर चिरून घालणार आहोत बारीक. यावर कस्तुरी मेथी पण घातली चालते. माझ्याकडे कस्तुरी मेथी पण घालू. छान अशी आपली राजम्याची भाजी तयार आहे. तुम्हाला आवडत असेल तर यावर तुपाचा तडका द्यायचा आहे. तुपामध्ये 2-4 हिरव्या मिरच्या चिरून थोडासा लसूण ठेचून त्याचा तडका यावर टाकायचा आहे. त्याने अजून छान चव येते. तर छान असा आपला राजमा चावल खाण्यासाठी तयार आहे. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.